साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कॅन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। ग्रामीण भागामध्ये जशा क्रेडिट संस्था असतात, पतसंस्था वगैरे असतात, तशीच इथे क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नावाची एक बँक सारखीच आहे, म्हणजे पतसंस्था। त्याच्यामध्ये ब्रांच मॅनेजरने 11,77,750 रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं, रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी काही बँकेत भरणा करून HDFC बँकेमध्ये। तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन 11,77,750 ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला, पळून गेला। त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली, पण तो भेटला नाही। मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली। त्याच्यावरून पोलीस स्टेशनला 150/2024 409/420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, PSI वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर त्याचं माग काढत धुळ्याला गेलं, परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला। त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं, त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या 12 तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे। संपूर्ण 50,000 की शॉपिंग बिल्कुल फ्री फ्री फ्री। अब 1 लाख की शॉपिंग पर 50,000 की शॉपिंग फ्री, 50,000 की शॉपिंग पर 20,000 की शॉपिंग फ्री फ्री फ्री। अब और 15,000 की शॉपिंग पर 5,000 की शॉपिंग फ्री। अब और 6,000 की शॉपिंग पर 2,000 की शॉपिंग फ्री। अब सिर्फ और सिर्फ 2,000 की शॉपिंग पर भी 500 रुपए की शॉपिंग फ्री। तो देर किस बात की, अब्बू अम्मी बड़े भैया और भाभी चलो 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 चलते हैं और पूरे परिवार की शॉपिंग सिर्फ और सिर्फ OG मॉल, राम सेतु, मालेगांव से खरीदी करके अपनी खुशियों में 4 चांद लगाते हैं। 11,77,750 रुपये बॅगेसह रिकव्हर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतं। सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, ॲडिशनल SP अनिकेत भारती सर आणि मनमाड SDPO बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगेहात म्हणजे पकडलेला आहे, जेरबंद केलेला आहे। आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल।